पंढरपुरातील पांडुरंगाची मूर्ती याच कर्नाटकमधील मंदिरामध्ये ठेवण्यात आली होती. ती परत पंढरपूरला कशी आणली गेली? तसेच या कर्नाटकमधील राजा आपल्या वजनाचे राजतुला या ठिकाणी करत असे आणि कर्नाटकमध्ये असणारे हनुमानाचे जन्मस्थान देखील आपण पुढे पाहणार आहोत. जय शिवराय मंडळींना, तो स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत हम्पीमध्ये. तर या ठिकाणी असणार एक प्राचीन मंदिर म्हणजे विजय विठ्ठल टेम्पल हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर या मंदिराविषयी आपण संपूर्ण माहिती तर घेणारच आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळींनो, जाऊया विठ्ठल मंदिर पाहण्यासाठी. हम्पीमधील विठ्ठलपुरा या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला या प्रवेशद्वारातून आतमध्ये जावे लागते. या ठिकाणी आपल्याला गाडी पार्क करण्यासाठी प्रशस्त पार्किंग भेटते. या ठिकाणावरून जात असताना आपल्याला हे एक बाजार लागतो. या ठिकाणी हाताने तयार केलेल्या भरपूर अशा वस्तू आपल्याला विक्रीसाठी असल्याचे पाहायला भेटते. पुढे आल्यानंतर आपण या ठिकाणी 30 रुपयाचं एक तिकीट काढून या बसमधून आपण विठ्ठल मंदिरापर्यंत जाण्यासाठी निघतो. बसने जात असताना अगदी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला विठ्ठल मंदिर लागते. तर तुम्ही पाहू शकता की या बाजूला जे आपल्याला खांब दिसत आहे हे पूर्वीची बाजारपेठ होती. पुढे आल्यानंतर आपण येऊन पोचतो ते डायरेक्ट विठ्ठल मंदिराच्या भव्य अशा प्रवेशद्वारासमोर. अतिशय सुंदर असं हे प्रवेशद्वार आपल्याला समोर दिसत आहे. या ठिकाणावरून आता मी तुम्हाला घेऊन जात आहे ते सरळ विठ्ठल मंदिरामध्ये. 15व्या शतकात देवराय द्वितीय यांच्या कारकिर्दीत हे एक छोटे मंदिर म्हणून बांधण्यात आले. देवराय द्वितीय यांना सर्व विजयनगर सम्राटांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि त्यांची कारकीर्द दक्षिण भारताचा सुवर्णकाळ मानली जाते. त्यांच्या साम्राज्य दक्षिणेला सिलोनपासून उत्तरेला गुलबर्ग्यापर्यंत आणि पूर्वेला बंगालच्या उपसागरापासून पश्चिमेला अरबी समुद्रापर्यंत पसरले होते. देवराय द्वितीय एक कुशल प्रशासक आणि शूर योद्धा म्हणून ओळखले जातात. पंढरपूरचा विठोबा मंदिरावर होणाऱ्या सततच्या हल्ल्यामुळे आणि ते नष्ट केल्यामुळे राजा स्वतः कट्टर शैव असूनही आपल्या प्रजेच्या विठ्ठलप्रती असलेल्या भक्तीमुळे विठ्ठलासाठी मंदिर बांधण्याची व्यवस्था केली. विठ्ठलाला विष्णूचा एक अवतार मानले जाते. नंतरच्या काळात विजयनगरच्या पुढील सम्राटांनी या मंदिराचा विस्तार केला, ज्यामुळे हे विजयनगर शहरातील सर्वात मोठे मंदिर आणि विजयनगर शहरातील वैष्णव धर्माचे मुख्यालय बनले. संत भानुदास महाराज यांच्याविषयी अशी परंपरा सांगितली जाते की विठ्ठल मंदिर हम्पी येथे नेलेली विठ्ठलाची मूर्ती त्यांनी पुन्हा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे आणली. ही कथा वारकरी संप्रदायात अतिशय प्रसिद्ध आहे. ते हम्पीमधील विठ्ठल मंदिर हे आता आपण पाहत आहोत. संत भानुदास महाराज हे पंढरपूरचे महान विठ्ठल भक्त होते. एकेकाळी दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्याचे राजा कृष्णदेवराय यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीचे मोठे वैभव ऐकून ती आपली राजधानी हम्पी येथे नेल्याची लोकपरंपरा आहे. पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर ओस पडल्याचे पाहून संत भानुदास महाराजांना अतिशय दुःख झाले. आज आपण हम्पीमधील जे विठ्ठल मंदिर पाहत आहोत, या मंदिरामध्ये आपल्याला विठ्ठलाची कोणतीही मूर्ती दिसत नाही. समोर आपल्याला मूर्ती ठेवण्याचे जे ओटे आपल्याला आहेत हे फक्त या ठिकाणी दिसून येतात. म्हणजेच जी वारकरी परंपरा सांगितली जाते त्यामध्ये आपल्याला काहीतरी तथ्य आहे असे या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच वाटते. परंतु ही संपूर्ण परंपरा काय आहे हे आता आपण पुढे व्हिडिओमध्ये ऐकणारच आहोत.
भानुदास महाराजांनी कर्नाटकला हंपी येथे नेलेल्या विठ्ठलाला परत आणण्याचा निश्चय केला आणि पायी हंपीला प्रस्थान केले. हंपीतील विठ्ठल मंदिरात त्यांनी अखंड नामस्मरण व प्रार्थना केली. कथेनुसार त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री विठ्ठलांनी त्यांना दर्शन दिले आणि पंढरपूरला परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. लोककथेनुसार विठ्ठलाने भानुदास महाराजांना आपल्या गळ्यातील रत्नहार दिला. दुसऱ्या दिवशी तो हार देवाच्या गळ्यात दिसला नाही. राजाच्या सैनिकांनी तो हार भानुदास महाराजांकडे पाहून त्यांच्यावर चोरीचा आरोप केला. त्यांना मृत्यूदंड देण्याचा आदेश झाला. मात्र शिक्षा देण्याच्या वेळी चमत्कार घडल्याचे सांगितले जाते. सुकलेला खांब हिरवागार झाला. हा चमत्कार पाहून राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने संतांची क्षमा मागितली आणि विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरला नेण्यास परवानगी दिली. अशी वारकरी परंपरातील श्रद्धा आहे. संत भानुदास महाराज विठ्ठलाची मूर्ती घेऊन पंढरपूरला परत आले. अशी कथा वारकरी संप्रदायात अत्यंत लोकप्रिय आहे. महत्त्वाची नोंद, ही कथा वारकरी परंपरेतील श्रद्धेचा भाग आहे. आजपर्यंत उपलब्ध ऐतिहासिक आणि पुरातत्वीय पुराव्यांवरून ही घटना जशीच्या तशी घडली होती असे निश्चितपणे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे श्रद्धा आणि इतिहास यात फरक ठेवून या कथेकडे आपण पाहणे योग्य ठरेल. तर ह्याच बाजूला एक या ठिकाणी अंजनेरी पर्वत म्हणजेच हनुमंतरायांचं जन्मस्थान असलेले ठिकाण बाजूच्या डोंगरावरती आहे. असं म्हटलं जातं की या ठिकाणी देखील मारुतीरायांचा जन्म. परंतु आपल्या नाशिकमध्ये जो अंजनेरी पर्वत आहे त्याच ठिकाणी हनुमानांचा जन्म झालेला आहे अशी सरकार तरी त्याची नोंद देखील घेण्यात आलेली आहे. परंतु या कर्नाटकमध्ये असलेल्या हनुमानाचे जन्मस्थान हे पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दूरवरून पाहूया. कर्नाटकातील अंजनाद्री टेकडी हे भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. हे हंपी जवळील गंगावती येथे आहे. पौराणिक कथेनुसार येथेच माता अंजनीने हनुमानाला जन्म दिला होता. कृष्णदेवराय यांची राजतुला करण्याची ही जागा. या ठिकाणी व्यक्तीच्या वजनाएवढे बहुमूल्य रत्न तोलून ते रत्न गरिबांमध्ये वाटण्याची प्रथा या ठिकाणी पूर्वी पार पाडत असे. तर मंडळींनो, आपण हंपीमधील विठ्ठलपुरा येथील असणारे विठ्ठल मंदिर आणि हंपीमधील आपण अजूनही भरपूर काही व्हिडिओ पुढे पाहणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच लिहा. तर लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.